कुंडली कवरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये, हा दुसरा अध्याय गीतेचा, ज्याला त्यांनी सांख्ययोग असा शब्द वापरलेला आहे. सांख्य म्हणजे ज्ञान. या ठिकाणी सांख्ययोग हा जो शब्द आहे तो सांख्य तत्वज्ञानाच्या अर्थाने आलेला नसून जे कपिलाचार्य यांनी सांगितलेलं सांख्य तत्वज्ञान आहे, भागवतामध्ये आलेलं किंवा सांख्य कारिकेमध्ये आलेलं, त्या तत्वज्ञानाचा याचा संबंध नाहीये. या ठिकाणी सांख्य म्हणजे ज्ञान, सम्यक ख्यायते अनेन इति, या अर्थाने ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण जगाचं ज्ञान, परमार्थाचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान परिपूर्ण अर्थाने होतं, त्याला सांख्य असं म्हणावं. असो, याप्रमाणे सांख्य योग असं या अध्यायाचं नाव आहे. आणि यामध्ये प्रारंभी अर्जुन आणि कृष्ण यांच्या संवादापूर्वी संजय याचा संवाद आहे. तम तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णा कुले क्षणम. अर्जुनाच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले, त्याला रडे आवरेना आणि तो विषाद अशा मनस्थितीमध्ये विषीदंत मिदम वाक्य मुवाच मधुसूदनः, तो काय बोलला हे संजय सांगतो. आणि मग भगवान गोपालकृष्ण काय बोलतात हे सांगताना संजय म्हणतात, या ठिकाणी कुतस्त्वा कश्मल विदम विषमे समुपस्थितम. अर्जुन असं म्हणतो की हे देवा, तुम्ही मला पुन्हा या कर्दमामध्ये का अडकू लागलात, पापरूपी चिखलामध्ये मला का अडकू लागलात. आणि याला उत्तर देताना कृष्ण म्हणतो, भगवान गोपालकृष्ण म्हणतात की अरे अर्जुना, तू काय बोलतोस, कारण तू शूरवृत्तीचा आहेस. या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनामधील शक्तीची जाणीव त्याला करून दिलेली आहे. त्याला आत्मशक्ती असं म्हणू आपण. आपल्यामध्ये सगळं काही असतं, परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्याला दृष्टी ही गुरूंनी द्यावी लागते किंवा प्रेरणा गुरूंनी द्यावी लागते. आपल्याजवळ सगळं काही आहे, परंतु आपण हे करू शकतो, तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे असं कोणीतरी आपल्याला सांगावं लागतं. तेव्हा श्रीकृष्णाने इथे मानसोपचार तज्ज्ञाच्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचा विचार किंवा गीतेचा विचार आपल्याला मानसशास्त्राच्या अंगाने सुद्धा करता येतो, आधुनिक सायकोलॉजीच्या अंगाने सुद्धा करता येतो, ज्यामध्ये श्रीकृष्णाने मानस पातळीवरचा उपचार अर्जुनावर कसा केला, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री नसताना श्रीकृष्णाने केवळ शब्दाने त्याला कसं प्रेरित केलं आणि त्याच्यामधलं जे सामर्थ्य नष्ट झालेलं होतं ते सामर्थ्य त्याला कसं प्राप्त करून दिलं, हा एक पूर्ण मानसशास्त्रीय विचार आहे. आणि या पद्धतीने ही उभारी त्याच्या अंतःकरणाला देण्याचं काम श्रीकृष्णाने केलं. आणि मग कृष्णाने त्याला शक्तीची जाणीव करून दिलेली आहे. अरे अर्जुना, अरे तू सामर्थ्य संपन्न नाहीस असं नाही, तू एवढा हतबल दुर्बल का झालेला आहेस. तुवा संग्रामी हरू जिंतीला, पहिला उल्लेख केलेला आहे तो हरू जिंतीला. तू संग्रामामध्ये प्रत्यक्ष शिवाला देखील पराभूत केलंस. आणि निवात कवचासारखे मोठमोठे राक्षस जे इंद्रावर चाल करून आलेले होते त्याचा पराभव करून तू इंद्राला जय प्राप्त करून दिलास. आणि मग एवढं असताना तुझ्यामध्ये सामर्थ्य नाही असं नाही. हे अर्जुना, तू विचारीयस आणि की अमृताशी मरण आहे आणि अमृताला मृत्यू शक्य आहे काय येणं. अंधार, या ठिकाणी उजेड हा कधी अंधारग्रस्त होईल का. सांगपा अंधकारे भानू ग्रासला आधी, सूर्य हा कधी अंधकाराने ग्रासला जाईल का. आणि इंधन
इंधनाची गिळून जाये पावका ते. अग्नीला इंधन कधी गिळून टाकू शकेल का? अहो, इंधनाला अग्नी खातो, पण इंधन अग्नीला खाऊ शकेल काय? आणि एवढंच नव्हे तर महाफणी दरदुरे. एखाद्या बेडकाचं उदाहरण दिलंय की साप बेडकाला खातो, परंतु बेडूक कधी सापाला खाईल काय? आणि मग असं अघटित कधीच होणार नाही. तसं तू कधीच पराजित होऊ शकणार नाहीस. आणि म्हणून कोल्हा कधी सिंहाला झोंबू शकेल काय? म्हणून तू घे, धनुष्यबाण घे आणि युद्धाला तयार हो. तुला कोणी हरवू शकणार नाही, तुला कोणी पराजित करू शकणार नाही. अशा पद्धतीने त्याच्यामधील सामर्थ्याचा जो साक्षात्कार आहे तो त्याला करून देण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण करतायत. आणि मग गीता म्हणते, क्लैब्यमास्म गमः पार्थ. हे पार्था, हे अर्जुना, तुझ्यामधलं क्लैब्य, तुझ्यामधलं नपुंसकत्व, तुझ्यामधलं पुरुषहीनत्व बाजूला टाक आणि उठ, तयार हो. यावर माऊलींनी भाष्य करताना म्हटलंय की अरे अर्जुना, आजच तू हे युद्ध करू लागलास का? तुला युद्ध काही नवीन आहे का? युद्ध तू कधी पाहिलं नाहीस का? अहो, युद्ध तर किती वेळेला तू केलंस. याच अध्यायाच्या संदर्भात दासोपंतांनी जे गीतार्णवामध्ये विवरण केलेलं आहे ते जर आपण पाहिलं, या ठिकाणी श्रीकृष्णाच्या तोंडी त्यांनी ज्या भीष्म किंवा कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्याबद्दलचा जो आत्मभाव प्रगट केलाय किंवा जो आदरभाव प्रगट केलाय, त्यावर भाष्य करताना दासोपंतांनी श्रीकृष्णाच्या तोंडी अशी भाषा वापरलेली आहे की अरे, ज्या द्रोणाचार्याचा, भीष्माचार्याचा तू सन्मान करतोस, त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कोणती भूमिका घेतली होती सांग. आणि तुझ्यावर झालेल्या अनेक अन्यायांचा, म्हणजे एकूण पांडवावर या दुर्योधनाने केलेल्या अनेक अन्यायांचा पाढा त्या ठिकाणी वाचलेला आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी तो न वाचता अगदी एका शब्दामध्ये सांगितलंय की तू काही आजच हे युद्ध करतोस का? हृदयाचे ढिलेपण. या ठिकाणी क्लैब्यम या संस्कृत शब्दाला माऊलींनी ढिलेपण शब्दांनी या ठिकाणी पुकारलेले. ढिलेपण, हृदयाचं दौर्बल्य, ते बाजूला टाक आणि युद्ध कर. यावर पुन्हा अर्जुन म्हणतो, नाही, हे माझे गोत्रज आहेत, हे माझे जवळचे आहेत. अहो, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्वेद शिकवला वगैरे वगैरे तो सांगतो. आणि नाही, मी भिक्षा मागेल, मी देशत्याग करील, मी गिरीकंदरी जाईल, परंतु युद्ध करणार नाही. अर्जुनाची ही मनस्थिती पाहिल्यानंतर श्रीकृष्णाने पुन्हा त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अंतःकरणातील वीरवृत्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या लक्षात आलं की नाही, अर्जुन अजूनही त्या मोहामध्ये अडकलेलाच आहे. हे जाणून पार्थू बिहाला, तो घाबरलेला आहे, त्याची मनस्थिती व्यग्र झालेली आहे हे पाहिलं. आणि मग हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजला असे म्हणी, तो तुझ्या वाक्या वाचून न जाय आणि क. याप्रमाणे अर्जुन म्हणतात, हे कृष्णा, तू किती मला सांगितलं तरी माझ्या अंतःकरणातला हा मोह जात नाही, भ्रांती जात नाही. आणि हे ऐकल्यानंतर म्हणून तो पार्थू मोह फणिग्रस्तू, मोह फणिग्रस्तू. माऊलींनी या ठिकाणी फार मार्मिक शब्द वापरलाय, मोह फणिग्रस्तू. तो मोहाने ग्रासला होता, परंतु मोहरूपी सर्प, पुन्हा पुन्हा सर्पाचा संदर्भ माऊलीने दिलेला आहे. त्याच्या मागे अनेक संदर्भ आहेत सर्पाचे. तेव्हा हा सर्प कोणता आहे? तो मोहरूपी सर्प आहे. कारण अर्जुनाने खांडववन जाळलं, खांडवनाचा नाश केला, त्यावेळेला अनेक सर्प यांनी ठार मारले आपल्या बाणांनी. तेव्हा असे अनेक सर्प, त्याचाच जणू काही हा वचपा सर्पाने काढला असला पाहिजे. आणि म्हणून मोहरूपी सर्प हा शब्द माऊली वापरतात. दुसरा एक संदर्भ असा आहे की जेव्हा साप माणसाला चावतो किंवा सर्पदंश होतो, त्यावेळेला माणूस हा त्या विषामुळे मोहग्रस्त होतो. विषामुळे तो भ्रमित होतो, त्याला चक्कर यायला लागते, त्याला समोरचं काहीच दिसत नाही, तो भ्रमित होतो. थोडक्यात तो या अशा परिस्थितीमध्ये येतो की तो स्वतःचं भान हरपतो, बेभान होतो.
अशी ही बेभान अवस्था त्याला प्राप्त झाली हे माऊलींना सांगायचे. म्हणून माऊली म्हणतात, मोह फणीग्रस्तू. मोहरूपी फणी, फणी म्हणजे सर्प, मोहरूपी सर्पाने ग्रस्त झाला. म्हणजे हे नागाचं विष त्याच्यामध्ये भिनू लागलंय. हे कोणता नाग आहे? मोहरूपी नाग आहे. आणि हे विष एवढं भयानक आहे की ज्यामुळे तो स्वतःला विसरलाय आणि त्याच्या मनामध्ये एक भ्रांती निर्माण झाली. त्याला चक्कर येते की काय असं वाटू लागलं. जसं सर्प चावल्यानंतर, सर्पदंशानंतर माणसं हे बेभान होतात, त्याप्रमाणे तो बेभान झालेला आहे. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात की अरे अर्जुना, तू कसा असा स्वतःला विसरलास? आणि मग तयापरी तो धनुर्धरू जाहल असे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वणवा का. ग्रीष्म ऋतूचा संदर्भ दिलेला आहे. ग्रीष्मामध्ये जसा वणवा पेटावा त्याप्रमाणे तो दिसू लागला. आणि अशा भयग्रस्त, मोहग्रस्त, भीतीग्रस्त आणि ज्याला आपण भयानक असणाऱ्या वणव्याप्रमाणे दाहग्रस्त असा अर्जुन याच्यावरती उपचार करण्यासाठी माऊलींनी शब्द वापरलाय. म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू. एकीकडे अर्जुन हा कसा दिसतोय याचं वर्णन केलेलं आहे की जसा तो एखाद्या गिरीवरावर वणवा लागावा त्याप्रमाणे दिसतोय. आणि या वणव्याला शांत करायचा असेल तर मेघच पाहिजे. आणि तो साधा नव्हे तर तो पाणी घेऊन येणारा, जलद असणारा आणि सुनीळ निळ्या रंगाचा, अर्थात वर्षाव करणारा, प्रेमाचा वर्षाव करणारा मेघ पाहिजे. आणि म्हणून गोपालकृष्ण हा मेघ आहे. कृपामृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. भगवान गोपालकृष्णाला महामेघ शब्द वापरलाय. मेघ शांत कृष्ण आहेतच, पण माऊलींनी अत्यंत कल्पकतेने कृष्णावरती हे रूपक केलेलं आहे. अर्जुनाच्या या मनस्थितीवर उपचार करण्यासाठी गोपालकृष्ण हा मेघ कसा झाला याचं वर्णन ते करतात. आणि भगवंताच्या हातातलं सुदर्शन चक्र याचंही रूप माऊलीने उभं केलेलं आहे. तेथे सुदर्शनाची द्युती, त्याची विद्युल्लता झळकती. आता मेघ म्हटल्याबरोबर आता परिपूर्ण, ज्याला आपण रूपक परिपूर्ण कसं केलंय माऊलींनी पहा. एकीकडे हा अर्जुन कसा दिसला तर ग्रीष्मामध्ये असलेल्या, ग्रीष्म ऋतूमध्ये असलेला वणवा आणि त्याची धग आणि यावरती कृपामृत वर्षणारा भगवान गोपालकृष्ण म्हणजे मेघ आहे. आणि मेघ म्हटल्याबरोबर तिथं विद्युल्लता आली, कारण पावसाळा आहे. पाऊस पडल्यानंतर मेघामधून वीज चमकते, तेव्हा ही वीज म्हणजे भगवंताचं सुदर्शन चक्र आहे. आणि सुदर्शन चक्राची द्युती म्हणजे विद्युल्लता आहे. आणि मेघ गडगडाट करतो, गडगडतो गंभीर अशा शब्दामध्ये. तर भगवंताच्या गंभीर शब्दाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तो वोडलासे श्री गोपाळू महामेघू. आणि गंभीर वाचा मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता यापुढे हे कथा ऐका मनाची आरावणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. आता यानंतर गोपालकृष्ण मेघ गंभीर शब्दाने काय उपदेश करतील त्या संबंधीचं विवरण संजयाच्या तोंडून या ठिकाणी गीतेने बदवलेलं आहे. आणि ते माऊली सांगतात, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुणाकेश परंतप नयोत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. या ठिकाणी या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनात करू. पुंडली गवरदे हर विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय.